नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ऐतिहासिक रोहिडा किल्ल्यावर, ज्याला विचित्रगड असेही म्हणतात. सुमारे 3600 फूट उंचीवर उभा असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या रांगांमध्ये शांतपणे इतिहास जपत उभा आहे. पोहोचलोय आपण आता किल्ल्याच्या पायथ्याला. किल्ल्याच्या पायथ्यालाच आपल्याला एक महादेवाचं मंदिर पण लागतंय. किल्ल्याच्या पायथ्याला आपल्याला महादेवाचं मंदिर भेटल्याच्या नंतर आपल्याला समोरच रोहिडा किल्ला नजरेस पडतोय. पोहोचलोय आम्ही पार्किंगला आता. इथे आम्ही गाडी लावली आणि इथून आम्ही आता ट्रेक स्टार्ट करणार आहे. ट्रेक स्टार्ट झालाय आमचा. मागे जी टाकी आहे तिथून आपल्याला वरती यायचे. त्याच्या खाली जे आहे ते बाजारवाडी गाव आहे. तिथं ग्रामपंचायतकडनं आपल्याला पार्किंगचे पैसे घेतले जातात आणि ते लावल्यानंतर लगेच तुमचा ट्रेक चालू होतो. खाली पाटी आहे. पुण्यावरनं जवळजवळ 70 किलोमीटर अंतरावरती आहे आणि बोरपासून जवळजवळ 10 किलोमीटर अंतरावरती आहे हा किल्ला आहे. जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा 23 किल्ले आपल्याला मुघलांना द्यावे लागले होते. त्यामध्ये या किल्ल्याचा पण समावेश होता. याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची भेट झाली होती. 1666 मध्ये काही काळासाठी हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला, पण 1670 नंतर पुन्हा स्वराज्यात सामील झाला. पुढे 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला. तिन्ही दरवाजे नजरेस पडतात. हा आहे गणेश दरवाजा, त्यानंतर आहे दुसरा दरवाजा आणि त्यानंतर आहे हा तिसरा दरवाजा. साधारण 45 मिनिटे ते 1 तासाचा ट्रेक करून आपण गणेश दरवाजापाशी येऊन पोहोचतो. पूर्वी अनेक किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी कोरलेली असायची. कालांतराने मूर्ती झिजणे, तुटणे किंवा नष्ट होणे शक्य आहे. त्यामुळे आज मूर्ती दिसत नसली तरी या दरवाजाला पारंपरिकरित्या गणेश दरवाजा म्हणतात. दरवाजापासून थोडं वर आलो ना आपण, आपल्याला लगेच दुसरा दरवाजा नजरेस पडतोय. दुसऱ्या दरवाजापासून थोडंसं आपण वरती आलो ना, आपल्याला एक बारमाही पिण्याचं टाकं लागतं. तसं खाली जावं लागतंय. तिथं आपल्याला एक छिद्र दिसतंय. त्या छिद्रातलं पाणी आत येतंय. जे आहे हे छिद्रातून दिसत. समोरच आपल्याला तिसरा दरवाजा दिसतोय. आता आपण पोहोचलोय फत्तेपुर्जावरती. किल्ल्यावरती जवळजवळ 7 बुरुज आहेत. त्यापैकी आपण फत्तेपुर्जावरती पोहोचलेलो आहोत. ते बुरुज इथं पाण्याची टाकी आहे. पाण्याच्या टाकीपासून आपण इथून वरती आलो की आपल्याला फत्तेपुर्ज दिसतोय. गडाचा तिसरा दरवाजा. दरवाज्यावरती आपल्याला हत्तीचे शिल्प आणि देवनागरी भाषेत फारसी भाषेत लेख लिहिलेले दिसतात. इथे आपल्याला राजसुद्धाचे अवशेष बघायला भेटतात.
आता आपल्याला हा दुसरा बुरुज लागलेला आहे. दुसरा बुरुज जो आहे तो अर्धचंद्र आहे, म्हणजे अर्धा गोलाकार आहे. त्याच्या पुढे अजून आपल्याला एक दिसत आहे. पण आम्ही आलोय तेव्हा किल्ल्यावरती वणवा पेटलेला आहे. किल्ल्यावरती खूप मोठा वणवा पेटलेला आहे. बघू शकता, आवाज पण येत असेल तुम्हाला. खूप दूरच्या ह्याच्यातनं आम्ही चाललेलो आहे. बरा मोठा असा वणवा पेटलेला आहे. आत्ता विजला आहे तो, म्हणजे आधी खूप सारा होता, आर होता तेव्हा. तरी पण येतोय खाली 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 खाली. त्याच्यात काय केलं पाहिजे ते मला नाही माहिती आहे. भयंकर असे त्याचे जळा लागतं ते. आधीच कडक ऊन आहे इकडे, सूर्यावरती कडक ऊन. इथे बघा ते भयंकर असं आवाज बघा तुम्ही. बघितलं मित्रांनो, भयंकर आहे. आता तसंच आम्ही आलोय सर्जा बुरुजाजवळ आलोय. इथे किडे दिसतात, जे आग लागली ना तिथून उडून सगळे आलेले आहेत. आम्ही आता आलोय सर्जा बुरुजाजवळ. सर्जा बुरुजाचे महत्त्व वेगळे असून या बुरुजाच्या आतील बाजूस मधोमध गोलाकार खांब बांधलेला होता. या खांबाचे अवशेष अद्याप पाहायला मिळतात. या खांबाच्या आधारावर या बुरुजाचे छत उभे केले गेले होते. आपल्याला पत्ती पण पाहायला भेटते बुरुजातून. बाहेर बघू शकता. पाहिल्यानंतर वाघजाई बुरुजाकडे जाताना वाटेत आपल्याला चोर दरवाजा पाहायला मिळतो. समोर वाघजाई देवीचं मंदिर आहे. त्या देवीच्या नावामुळेच या बुरुजाला वाघजाई बुरुज असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हा बुरुज सगळ्यात उंच आहे, म्हणजे किल्ल्यावरती सगळं आपल्याला लहान लहान दिसतंय. आणि हा बुरुज जो आहे तो उंच आहे सगळ्यात. भयंकर असा वणवा भेटलेला आहे. हे बघा सगळं वाळलेलं आहे ना, खूप ऊन पण आहे त्यामुळे. आता आपण येऊन पोचलोय पाटणी बुरुजापाशी. तर आपल्याला असा दृश्य बघायला भेटतंय. इथे आपल्याला केंद्रगड बघायला भेटतंय. इकडे रायरेश्वर पठार
आजूबाजूला सगळे दुकश आहेत. इथून आपल्याला वाघजाई देवीचं मंदिर पण बघायला भेटतंय आणि इथून आपल्याला वाघजाई बुरुज पण बघायला भेटतंय. किल्ला पूर्ण काळा काळा झालेला आहे. वणवा पेटवून त्याची राख जी राहिलेली आहे त्याच्यातून अख्खं काळं काळं दिसतंय. नवीनच मी मशीन बघतोय, पाईप टाकलाय बहुतेक हापसेचं टाईप आहे. आपण बघूया पाणी येते घ्यायच्यात, ट्राय करूया. असंच आहे ना? येस. पाण्याच्या टाक्या. किल्ल्यावरती जवळपास आपल्याला 14 पाण्याच्या टाक्या आढळत आहेत. या टाक्यांमधला जो खडक आहे तो तटबंदीमध्ये म्हणजे तटबंदी लावायला, कारण की तुम्ही बघू शकताय हा पूर्ण आहे कातळ टप्पा आहे, डायरेक्ट कोरलेला आहे. म्हणजे याचा जो दगड आहे तो तटबंदीसाठी वापरलेला आहे, म्हणून ह्यामध्ये जास्त पाण्याच्या टाक्यात. तुम्ही आता जुन्याच्या खाण्यासमोर आहात आणि हा माहितीचा ऑडिओ मराठी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. बेसॉल्ट पासून बनलेल्या या दगडी चाकाचा व्यास साधारण 38 इंच आहे व जाडी 12 इंच आहे. या चाकाचे वजन साधारण 4000 किलो असावे असा प्राथमिक तर्क आहे. मात्र शास्त्रीय अभ्यास करून अनुमान जास्त शुद्ध येऊ शकेल. किल्ल्यावरचा हा 6वा बुरुज, दामगुडे बुरुज. आता आपण येऊन पोचलेलो आहे शिरोले बुरुज पशी, आणि हा बुरुज काहीसा असा आहे. शेवटच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर लगेच डाव्या बाजूस म्हणजेच पश्चिमेस सदरेचे अवशेष आहेत. या सदरेच्या मागील बाजूस लहानशा तलावाजवळ गडावरील रोहिडमल्ल देवाचे मंदिर आहे. सौरभ बघा इथे जमलाय सौरभ. खूप ऊन आणि वरती आग पण लागली होती, वणवा पेटला होता सगळं, त्यामुळे आगीचा तडका पण बाजूलाच निघलो. आज एक नंबर आहे फिरण्यासाठी. झाला आमचा किल्ला वगैरे फिरून. आता आम्ही चाललोय पायथ्याला. मला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा, आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करा.